तसं मला मी 2014च्या आधीपासून शेंडी ठेवतो आणि राष्ट्रवादीत कोण शेंडी ठेवत नाही असं मला वाटतं. बाकी लोकांची आहे, पण मी माझी शेंडी बघा आहे तिथे दिसते का. मी जसं मला कळतं तशी शेंडी आहे. शेंडी ठेवण्यासाठी मला काय म्हणजे माझा धर्म सांगायची गरज नाही मला ना. मी हिंदू धर्मात आहे, पहिल्यापासून माझा जन्म झाला हिंदू धर्मात, माझे संस्कार झाले हिंदू धर्मात, माझे पिढ्यानपिढ्या मी आज जे आलो त्या हिंदू धर्मात माझा जन्म संस्कार सगळी वाढ झालेला आहे. पण मी माझा धर्म नाही सोडला, माझे विचार नाही सोडले. मला मतदान मिळावं म्हणून मी माझ्या धर्माच्या परंपरा सोडून दिल्या असं कधीच नाही केलेलं. कुणी म्हणणार नाही तुम्ही 2014 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. तसं मला मी 2014च्या आधीपासून शेंडी ठेवतो आणि राष्ट्रवादीत कोण शेंडी ठेवत नाही असं मला वाटतं. बाकी लोकांची आहे, पण मी माझी शेंडी बघा आहे तिथे दिसते का. मी जसं मला कळतं तशी शेंडी आहे. अच्छा. ही शेंडी ठेवण्यासाठी मला काय म्हणजे माझा धर्म सांगायची गरज नाही मला ना. मी हिंदू धर्मात आहे, पहिल्यापासून माझा जन्म झाला हिंदू धर्मात, माझे संस्कार झाले हिंदू धर्मात, माझे पिढ्यानपिढ्या मी आज जे आलो त्या हिंदू धर्मात माझा जन्म संस्कार सगळी वाढ झालेला आहे. त्यामुळे मला राष्ट्रवादीत होतो तेव्हा मी काही म्हणजे असं काय काम करत होतो की ज्याच्यामुळं माझ्या धर्माला काही त्याचा त्रास होता असं काही नाही. मी राष्ट्रवादीत होता, काकड्याला जात होतो, राष्ट्रवादीत होता, आमच्या गावच्या भैरवनाथ महाराजांच्या उत्सवात छबिण्यात सामील होत होतो. आम्ही राष्ट्रवादीत होतो तेव्हा सुद्धा मी दिवाळी करायचो, राष्ट्रवादीत होतो तेव्हा सुद्धा मी गणपती घरात बसवायचो, राष्ट्रवादीत होतो तेव्हा मी सगळ्या लोकांबरोबर आपले सण आपली परंपरा राबवत होतो. अच्छा. पण मी माझा धर्म नाही सोडला, माझे विचार नाही सोडले. मला मतदान मिळावं म्हणून मी माझ्या धर्माच्या परंपरा सोडून दिल्या असं कधीच नाही केलेलं मी. ओके. मी बाकीच्यांच्या परंपरा कधी तो बंद करा असं म्हटलं नाही, पण त्या परंपरेमुळे तुम्ही शक्ती दाखवू नका, ताकद दाखवू नका, चुकीचा मेसेज देऊ नका. आणि ज्यावेळेस तुम्ही असा चुकीचा मेसेज देताल त्यावेळेस महेश लांडगे सारखे कुठल्या पक्षात असले, जेव्हा त्यांना कळेल ना कुठल्या पक्षात असू द्या, ज्यावेळेस त्यांना कळेल की आपण आपल्या स्वार्थासाठी काही गोष्टी आपण कानामागं टाकतो, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की आपण आजचा दिवस पाहतोय राजकारणातला आपला, पण पुढल्या ज्यावेळेस आपली पिढी मोठी होईल त्यावेळेस त्यांना काही संकटांना सामोरं जावं लागेल हे त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे.